हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. प्रिव्हियस लेक्चरला आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक कंप्लीट केला होता. त्या टॉपिकचे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहोत, डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक महाराष्ट्र बोर्ड एक्झाम मध्ये 8 मार्क्स साठी याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत. तेव्हा हा टॉपिक बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तुम्ही याच्यापूर्वी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण डिफरन्शियल इक्वेशनचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे जनरल इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू x प्लस 3 हे जनरल इक्वेशन आहे. जनरल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. याच्यामध्ये x हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, आणखीन y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. y ला डिपेंडंट व्हेरिएबल आपण का म्हणतो आहे, तर y ची व्हॅल्यू डिपेंड्स आहे x च्या व्हॅल्यू वरती. x ची व्हॅल्यू चेंज झाली तर y ची व्हॅल्यू चेंज होते आहे. म्हणजेच y डिपेंड्स आहे x च्या व्हॅल्यू वरती, म्हणून y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे आणि x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे. x ची व्हॅल्यू y च्या व्हॅल्यू वरती डिपेंड्स नाहीये, y ची व्हॅल्यू x च्या व्हॅल्यू वरती डिपेंड्स आहे, म्हणून y ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणणार आहे आणि x ला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो आहे. हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. समजा हे इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं, म्हणजे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx, आणखी x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळते, प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे, म्हणजे dy by dx इज इक्वल टू 1 मिळालेला आहे. आता याला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ. इथं मी जागा उपलब्ध करतो. समजा माझ्याकडे एक जनरल इक्वेशन आहे, y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 5x मायनस 7. हे जे इक्वेशन आहे हे जनरल इक्वेशन आहे. y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. याला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स with respect to x we get, या इक्वेशनला मी x च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर मला मिळणार आहे dy by dx इज इक्वल टू x क्यूब ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 3x स्क्वेअर मिळणार आहे, प्लस 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x मिळते, प्लस 5 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज लिहितो आपण, x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मायनस 7 ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळते. म्हणजे dy by dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. हे जे इक्वेशन मला मिळालेलं आहे याला मी जनरल इक्वेशन म्हणणार आहे. इक्वेशन 1 हे जनरल इक्वेशन आहे आणि इक्वेशन 2 जे आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. इक्वेशन 2 हे डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल कोएफिशिएंट dy by dx दिसतो आहे, म्हणून याला मी डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. समजा मी याला सेकंड टाइम डिफरन्शिएट केलं, म्हणजे अगेन डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get, याला जर मी पुन्हा डिफरन्शिएट केलं तर हे मिळणार आहे d2y अपॉन dx स्क्वेअर
dy बाय dx ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढली तर d2y अपॉन dx स्क्वेअर मिळते इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज लिहिणार x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मिळते प्लस 6 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज लिहिणार x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 मिळते प्लस 5 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे म्हणजेच मला d2y अपॉन dx स्क्वेअर काय मिळालेला आहे 6x प्लस 6 मिळालेला आहे. आता हे जे इक्वेशन आहे हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असणार डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण आपण याला सेकंड टाइम डिफरन्शिएट केलेला आहे. म्हणजेच जनरल इक्वेशन मध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल्स भेटत आहेत जनरल इक्वेशन मध्ये. त्याच्यामध्ये एक असतं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरं असतं डिपेंडंट व्हेरिएबल. y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे x हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. या जनरल इक्वेशनला मी डिफरन्शिएट केलं तर मला मिळालेलं जे इक्वेशन आहे ते डिफरन्शियल इक्वेशन आहे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तीन गोष्टी तुम्हाला दिसून येतील. त्याच्यामध्ये एक असतं डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणखी डिफरन्शियल कोएफिशिएंट अशा तीन गोष्टींचा समावेश असतो. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं, डिपेंडंट व्हेरिएबल असतं आणि त्याशिवाय डिफरन्शियल कोएफिशिएंटचा समावेश असतो त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार आहे. ओके, तर थोडक्यात काय बघा की ज्या इक्वेशन मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणखीन डिफरन्शियल कोएफिशिएंट. डिफरन्शियल कोएफिशिएंट म्हणजेच dy बाय dx असेल, dy बाय dx असेल किंवा d2y बाय dx स्क्वेअर असेल किंवा d3y अपॉन dx क्यूब असेल. तर या टाइपच्या कोएफिशिएंटना आपण डिफरन्शियल कोएफिशिएंट म्हणतो. जर एखाद्या इक्वेशन मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणखीन डिफरन्शियल कोएफिशिएंटचा समाविष्ट असेल तर त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो आहे. ओके, इथं एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची दिलेली आहे. काय डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन आहे बघा. डिफरन्शियल इक्वेशन, अ इक्वेशन कंटेनिंग an independent variable x, dependent variable y and differential coefficient of dependent variable with respect to independent variable is called differential equation. differential equation म्हणजेच ज्या इक्वेशन मध्ये इंडिपेंडंट व्हेरिएबल x असतो, डिपेंडंट व्हेरिएबल y असतो आणि डिफरन्शियल कोएफिशिएंट म्हणजेच dy बाय dx, d2y बाय dx स्क्वेअर, d3y अपॉन dx क्यूब यासारखे डिफरन्शियल कोएफिशिएंट समाविष्ट असतात. त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो आहे. फॉर एक्झाम्पल dy बाय dx इज इक्वल टू x प्लस y प्लस 3 हे डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण या इक्वेशन मध्ये x हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्याशिवाय dy बाय dx हा डिफरन्शियल कोएफिशिएंट या इक्वेशन मध्ये समाविष्ट असल्यामुळे याला मी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार आहे. सेकंड एक्झाम्पल x स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 3dy बाय dx प्लस xy इज इक्वल टू 0 हे सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण या इक्वेशन मध्ये x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. याच्याशिवाय dy बाय dx किंवा d2y अपॉन dx स्क्वेअर यासारखे डिफरन्शियल कोएफिशिएंट समाविष्ट आहेत म्हणून याला मी डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो आहे. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण बघूया. d4y अपॉन dx रेज टू 4 प्लस
5xy into d3y upon dx cube plus d2y upon dx square plus 3x dy by dx plus 2 is equal to 0 हे सुद्धा एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. कारण याच्यामध्ये x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि याच्याशिवाय d2y upon dx square dy by dx d3y upon dx cube किंवा d4y upon dx raised to 4 असे डिफरन्शियल कोएफिशिएंट समाविष्ट आहेत. म्हणून या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार आहे. ओके, डिफरन्शियल इक्वेशनचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट आपण ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघणार आहोत. ओके, डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे पाहिल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी असते ती त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असते. फॉर एक्झाम्पल इथं बघा, आपण काही एक्झाम्पलच्या साहाय्यानं समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे dy by dx is equal to x plus cos x. या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 1 आहे. dy by dx याला आपण डेरिव्हेटिव्ह टर्म म्हणतो. ही डेरिव्हेटिव्ह टर्मची ऑर्डर 1 आहे म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 1 राहणार आहे. त्याच्यानंतर समजा मी सेकंड एक्झाम्पल घेतलं d2y upon dx square plus xy dy by dx plus 3 is equal to 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे d2y upon dx square म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 आहे म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर राहणार आहे 2. मी थर्ड एक्झाम्पल घेतो आहे. समजा एक एक्झाम्पल आहे d2y upon dx square plus xy d3y upon dx cube plus dy by dx is equal to 0 असं मी डिफरन्शियल इक्वेशन घेतलं तर या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी आहे ती d3y upon dx cube आहे म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर राहणार आहे 3. या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय राहणार आहे 3 राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इथं मी लिहितो आहे. समजा माझ्याकडे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे d3y upon dx cube plus mx dy by dx plus 3xy d4y upon dx raised to 4 is equal to 0 असं मी डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलं तर या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म आहे आणि म्हणून या इक्वेशनची ऑर्डर 4 राहणार आहे. ऑर्डर इज इक्वल टू 4 म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशनची जर ऑर्डर काढायची असेल तर प्रथमतः आपल्याला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म शोधून काढावी लागेल आणखी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म जी आहे तेवढीच त्याची ऑर्डर आहे. व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इथं मी लिहिलेले आहे. द ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द
हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. याला आपण ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो आहे. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज पॉझिटिव्ह इंटिजर. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर मिळते. ती फ्रॅक्शन असत नाही, डेसिमल फॉर्मॅट मध्ये असत नाही, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आपण ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघणार आहोत डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म्स असते त्याची पॉवर म्हणजेच डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मात्र डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यापैकी पहिली काळजी घ्यावी लागेल, डिफरन्शियल कोएफिशिएंटच्या टर्म्स फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन्स करून घ्याव्या लागतील. दुसरी काळजी आपल्याला घ्यावी लागेल, गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही हे तपासावं लागेल. समजा गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नसेल तर डिग्री नॉट डिफाइन आपल्याला लिहावी लागते. डिग्री डिफाइन नसते. गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नसेल तर डिग्री नॉट डिफाइन असं आपण लिहितो. तर आपण काही एक्झाम्पलच्या आधारे हे बेसिक कन्सेप्ट परफेक्ट करू. तर चला काही एक्झाम्पल्स आपण बघूया. काही एक्झाम्पलच्या आधारे आपण हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू. इथं मी एक एक्झाम्पल घेतो आहे. बघा काय एक्झाम्पल आहे. एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 3x dy by dx प्लस 4y इज इक्वल टू 0. तुम्ही हे जर डिफरन्शियल इक्वेशन ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की d2y अपॉन dx स्क्वेअर ही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म आहे. त्यामुळं या इक्वेशनची ऑर्डर असणार आहे 2. ऑर्डर इज इक्वल टू 2. आणखी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर इथं काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणून याची डिग्री असणार आहे 1. डिग्री इज इक्वल टू 1. मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो आहे. या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल, अंडर रूट 1 प्लस 1 अपॉन dy by dx होल स्क्वायर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वायर होल रेस टू 3/2. इथं बघायचं या एक्झाम्पल मध्ये, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे जे dy by dx होल स्क्वायर किंवा d2y अपॉन dx स्क्वायर या ज्या डिफरन्शियल कोएफिशिएंटच्या टर्म्स आहेत, हे जे डिफरन्शियल कोएफिशिएंट आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल करावं लागेल. कारण हे अंडर रूट मध्ये आहे याचा अर्थ हे रॅडिकल मध्ये आहे. फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन करावं लागेल. त्याच्यासाठी मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. बोथ साइडचा जर स्क्वेअर केला, या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणखी स्क्वेअर गायब होणार. म्हणजे 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx होल स्क्वेअर असं लिहिणार आहे. इज इक्वल टू या साइडचा स्क्वेअर केला
तर d2y अपॉन dx स्क्वेअर होल रेस टू 3 राहणार आहे. त्याच्यानंतर इथं डिनॉमिनेटरला dy बाय dx होल स्क्वेअर आहे, म्हणजेच याची पॉवर थोडक्यात निगेटिव्ह आहे किंवा डिफरन्शियल कोएफिशियंटची टर्म्स फ्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये आहे, ती आपल्याला फ्री फ्रॉम फ्रॅक्शन करावी लागेल. यासाठी मला काय करता येईल बघा, थ्रू आउट dy बाय dx होल स्क्वेअर न मल्टिप्लाय करता येईल. मी इथं लिहितो मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय dy बाय dx होल स्क्वेअर वी गेट. मी dy बाय dx होल स्क्वेअर न जर मल्टिप्लाय केलं, 1 ला मी dy बाय dx होल स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर dy बाय dx होल स्क्वेअर मिळणार, प्लस या टर्मला मी dy बाय dx होल स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर 1 मिळणार, इज इक्वल टू या टर्मला dy बाय dx होल स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर dy बाय dx होल स्क्वेअर इनटू d2y अपॉन dx स्क्वेअर होल रेस टू 3 राहणार आहे. आता इथं तुम्ही हे जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल झालेलं आहे आणि फ्री फ्रॉम फ्रॅक्शन झालेलं आहे. आणि आता आपल्याला याची डिग्री फाइंड आउट करता येईल. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म्स आहे ती d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर असणार आहे 2. आणखी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 3 असल्यामुळं याची डिग्री राहणार आहे 3. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 3 आहे, म्हणून डिग्री आपण 3 लिहिली. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. dy बाय dx होल स्क्वेअर प्लस dy बाय dx होल स्क्वेअर प्लस 3xy इज इक्वल टू cos x इंटू dy बाय dx. आता या ठिकाणी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म dy बाय dx आहे. याची जी ऑर्डर आहे ती 1 राहणार आहे, ऑर्डर 1 असणार आहे. आणि डिग्री हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 2 असल्यामुळं डिग्री याची 2 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल e raised to dy by dx plus dy by dx is equal to x. e raised to dy by dx plus dy by dx is equal to x. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याची ऑर्डर मला मिळणार आहे 1. मात्र याची डिग्री नॉट डिफाइन असणार आहे. का बघा इथं, बट इट इज नॉट अ पॉलिनॉमियल, it is not a polynomial differential equation. Therefore degree is not defined. Degree is not defined. हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नाही, म्हणून याची डिग्री नॉट डिफाइन्ड आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. समजा माझ्याकडे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू cos ऑफ dy बाय dx प्लस 3. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, त्यामुळं या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 राहणार आहे. मात्र याची डिग्री नॉट डिफाइन असणार आहे. का नॉट डिफाइन्ड असणार आहे? इथं बघा cos ऑफ dy बाय dx आहे,
म्हणजेच हे इक्वेशन जे आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नाही, बट इट इज नॉट अ पॉलिनॉमियल differential equation, therefore degree is not defined. Degree is not defined. ओके, याच्याशिवाय आणखीन काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, त्या गोष्टी सुद्धा आपण बघूया. dy by dx आपण असंही लिहू शकतो y डॅश, d2y अपॉन dx स्क्वेअर हे आपण y डबल डॅश असं लिहू शकतो. d3y अपॉन dx क्यूब हे आपण y ट्रिपल डॅश असं लिहू शकतो. d4y अपॉन dx रेज टू 4 हे आपण y 4 टाइम डॅश असं लिहू शकतो. याचा अर्थ ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, ही सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, ही थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, ही फोर्थ डेरिव्हेटिव्ह आहे. आता आपण ज्या बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज अ पॉझिटिव्ह इंटिजर हा कन्सेप्ट सुद्धा लक्षात ठेवा. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, आता ज्या बेसिक गोष्टी आपण पाहिल्या त्याच्या आधारे आपण एक्सरसाइज 6.1 सॉल्व करणार आहोत. आपण ज्या बेसिक गोष्टी बघितल्या त्याच्या आधारे एक्सरसाइज 6.1 आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. इथं जे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे त्याची आपल्याला ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायची आहे. काय डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे बघा, d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. आपण हे इक्वेशन ऍज इट इज कॉपी करू. d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. आता हे डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन आहे. देअरफॉर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम radical and fraction. Therefore आता हे फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन आहे. इथं आपण डिग्री फाइंड आउट करणार आहोत. डिग्री फाइंड आउट करत असताना हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म फाइंड आउट केली तर d2y अपॉन dx स्क्वेअर आहे. त्यामुळे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 2 राहणार आहे. आणखी हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 1 राहणार आहे. त्यामुळे डिग्री 1 राहणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर. हे इक्वेशन ऍज इट इज आपण पहिल्या टर्म लिहू. क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर. आता हे डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये, कारण इथं क्यूब रूट मध्ये 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर दिसत आहे. हे क्यूब रूट जाण्यासाठी बोथ साइडचा क्यूब करावा लागेल. म्हणजेच क्यूबिंग ऑन बोथ साइड्स
वी गेट बोथ साइडचा जर क्यूब केला, या साइडचा क्यूब केला तर क्यूब रूट कॅन्सल होईल, आणखीन राहणार आहे 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर असं मिळेल, इज इक्वल टू या साइडचा क्यूब केला तर d2y अपॉन dx स्क्वेअर होल क्यूब मिळणार आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम फ्रॅक्शन मिळालेला आहे. देअरफॉर the given differential equation is free from radical and fraction. Therefore order याची मिळणार आहे 2, कारण या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची टर्म d2y अपॉन dx स्क्वेअर दिसते, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही जी टर्म आहे ती हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यामुळे याची ऑर्डर 2 मिळाली. आणखी याची डिग्री म्हणजेच हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर आहे त्याला आपण डिग्री म्हणतो, त्यामुळे डिग्री याची 3 मिळणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx. याची आपल्याला ऑर्डर आणखी डिग्री फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी हे जे गिवन इक्वेशन आहे ते मी प्रथमतः ऍज इट इज लिहितो. dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx. इथं हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं डिनॉमिनेटरला dy बाय dx दिसत आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला डिफरन्शियल कोएफिशिएंट दिसतो आहे, म्हणजे हे फ्रॅक्शन फॉर्मॅट मध्ये आहे. हे फ्रॅक्शन नाहीसं होण्यासाठी मला थ्रू आउट dy बाय dx न मल्टिप्लाय करावं लागेल. मी थ्रू आउट dy बाय dx न जर मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइंग थ्रू आउट by dy by dx we get. इथं मी dy by dx न मल्टिप्लाय केलं तर dy by dx होल स्क्वेअर होणार आहे, इज इक्वल टू इथं मी dy by dx न मल्टिप्लाय केलं तर 2 sin x प्लस 3 मिळणार. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन मिळालेलं आहे. Therefore the given differential equation is free from radical and fraction. Therefore order of differential equation, इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 1 आहे, कारण dy बाय dx दिसतं, त्यामुळे ऑर्डर याची 1 राहणार आहे. आणखीन डिग्री हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 2 आहे, म्हणून याची डिग्री राहणार आहे 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब. हे इक्वेशन ऍज इट इज लिहू आपण. d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब. आता हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं अंडर रूट दिसत आहे, म्हणजेच हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल नाही. याला आपल्याला फ्री फ्रॉम रॅडिकल बनवावं लागेल, म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करावं लागेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स आपल्याला काय मिळणार बघा. d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x
या साइडचा स्क्वेअर केला इज इक्वल टू या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट गायब होणार 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब मिळणार. आता तुम्ही हे इक्वेशन जर ऑब्झर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन झालेला आहे. देअरफॉर दी given differential equation is free from radical and fraction. Therefore order of differential equation याची ऑर्डर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d3y अपॉन dx क्यूब दिसते म्हणजे ऑर्डर याची 3 राहणार आहे. आणखीन याची जी पॉवर आहे ती 1 दिसते. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्मची पॉवर 1 आहे त्यामुळे याची डिग्री जी असणार आहे ती 1 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. d2y अपॉन dt स्क्वेअर प्लस dy बाय dt होल स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन मॉडिफाय केलेला आहे मी. टेक्स्टबुक मध्ये इथं x दिलेला आहे, इथं व्हेरिएबल y आणखी t आहे त्यामुळे इथं y असणं आवश्यक होतं. x चुकीचा आहे त्यामुळे आपण इथं हे मॉडिफाय करून y लिहिलेला आहे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज मी लिहितो d2y अपॉन dt स्क्वेअर प्लस dy by dt whole square plus 7y plus 5 is equal to 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्री फ्रॉम फ्रॅक्शन आहे. दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल and fraction. Therefore order of differential equation highest order derivative d2y upon dt square आहे म्हणजे ऑर्डर याची 2 राहणार आहे. आणखीन डिग्री हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची पॉवर इथं 1 आहे त्यामुळे डिग्री याची 1 राहणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. y ट्रिपल डॅश होल स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज लिहूया. y ट्रिपल डॅश होल स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इज इक्वल टू 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपण असंही लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे y ट्रिपल डॅश चा अर्थ आहे d3y अपॉन dx क्यूब. y डबल डॅश चा अर्थ आहे d2y अपॉन dx स्क्वेअर. आणखीन y डॅश चा अर्थ आहे dy बाय dx. ओके. याच्या आधारे हे मी असं लिहू शकतो d3y अपॉन dx क्यूब होल स्क्वेअर प्लस 3d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस 3x dy बाय dx प्लस 5y इज इक्वल टू 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल and free from fraction आहे. Therefore the given differential equation is free from radical and fraction. Therefore order of differential equation हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d3y अपॉन dx क्यूब म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे याची ऑर्डर येणार आहे 3.
आणखी डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या टर्मची पॉवर 2 असल्यामुळं डिग्री येणार आहे 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा. d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस कॉस ऑफ dy बाय dx इज इक्वल टू 0. तुम्ही हे डिफरन्शियल इक्वेशन जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे डिफरन्शियल इक्वेशन पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. म्हणून मी इथे लिहितो सिन्स दी गिवन differential equation cannot be expressed as polynomial differential equation. Therefore, degree is not defined. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिग्री नॉट डिफाइन्ड आहे, कारण गिवन डिफरन्शियल इक्वेशन कॅनॉट बी एक्सप्रेस्ड ॲज पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन. देअरफॉर डिग्री इज नॉट डिफाइन्ड. मात्र याची ऑर्डर आपल्याला लिहिता येईल. याची ऑर्डर आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, त्यामुळे याची ऑर्डर राहणार आहे 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय आहे बघा. 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर होल ब्रॅकेटची पॉवर 3/2 आहे इज इक्वल टू 8 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. आता या ठिकाणी हे डिफरन्शियल इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये, कारण इथं पॉवर 3/2 दिसते आहे. या ब्रॅकेटची 3/2 पॉवर दिसते आहे आणि त्यामुळं हे फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये. म्हणजे फ्री फ्रॉम रॅडिकल करण्यासाठी बोथ साइडचा मला स्क्वेअर करावा लागेल. म्हणजेच स्क्वेअरिंग ऑन both sides we get both sides चा जर मी स्क्वेअर केला तर इथं काय मिळणार आहे बघा. 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर आणि या ब्रॅकेटचा राहणार आहे इज इक्वल टू 8 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर राहणार आहे. आता या ठिकाणी हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल झालेलं आहे. देअरफॉर दी गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन. देअरफॉर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर याची इथं बघायचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, त्यामुळे याची ऑर्डर 2 राहणार आहे आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 2 असल्यामुळं याची डिग्री सुद्धा 2च राहणार आहे. डिग्री इज इक्वल टू 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. d3y upon dx cube whole raised to half into dy by dx whole raised to 1/3 is equal to 20. हा क्वेश्चन मॉडिफाय केलेला आहे. टेक्स्टबुक मध्ये इथं मायनस दिलेला आहे. हे जर मायनस घेतलं तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बायनॉमियल थेरमचा आधार घ्यावा लागेल. त्यामुळं इथं आपण मॉडिफाय करून इथं इनटू घेतलेला आहे मायनसच्या बदली. आता याची पॉवर हाफ आहे आणि याची पॉवर 1/3 आहे. हे डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल करण्यासाठी याची मला 6th पॉवर करावी लागेल. टेकिंग
6th power on both sides we get. इथं बघायचं याची 6th पॉवर केली तर मला मिळणार आहे d3y अपॉन dx क्यूब होल रेस टू 3 मिळेल. आणखी याची 6th पॉवर म्हणजे dy बाय dx होल स्क्वेअर मिळेल इज इक्वल टू 20 रेस टू 6 मिळेल. आता हे जे इक्वेशन आहे हे फ्री फ्रॉम रॅडिकल आणखी फ्रॅक्शन झालेलं आहे. त्यामुळं therefore the given differential equation is free from radical and fraction. Therefore order of differential equation highest order derivative ची टर्म d3y upon dx क्यूब म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे याची ऑर्डर मला मिळणार आहे 3 आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे त्याची पॉवर 3 असल्यामुळे डिग्री मला मिळणार आहे 3. डिग्री इज इक्वल टू 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आपण आता पाहतो आहोत. x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर असं गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल नाहीये. ते फ्री फ्रॉम रॅडिकल होण्यासाठी मला बोथ साइडचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजेच स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट. बोथ साइडचा जर स्क्वेअर केला तर मला काय मिळणार बघा, x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू, या साइडचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट काय होणार 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर येणार. नेक्स्ट स्टेपला मी याचं एक्सपान्शन करतो. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर. या साइडचं d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर आणि या साइडचं d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर कॅन्सल केलं तर इथं शिल्लक काय राहिलेलं आहे बघा, x स्क्वेअर प्लस 2x d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन मिळालेलं आहे. Therefore the given differential equation is free from radical and fraction. Therefore order of differential equation याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर आहे. त्यामुळे याची ऑर्डर 2 राहणार आहे. आणखीन हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर 1 असल्यामुळे डिग्री मिळणार आहे 1. ओके, तर आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स बघणार आहोत. एक्सरसाइज 6.2 पाहणार आहोत. थँक्यू.